नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आणि ज्यांनी वनवास भोगला, त्यागाचं ते मूर्तिमंत असं रूप आणि त्या प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीवरचा वाद स्वातंत्र्य पूर्व कालखंडापासून गाजत होता. तो ह्या सरकारच्या कार्यकाळामध्ये थँक्स टू सुप्रीम कोर्ट तो मिटला आणि भव्य दिव्य असं प्रभू रामचंद्राचं मंदिर तिथे झालं. पण अगदी सुरुवातीपासून त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराची जागा खरेदी करण्यापासून तिथल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या अनियमिततेच्या बातम्या सतत चर्चेत होत्या. आणि आज त्याला आपण मराठीमध्ये वर्तान म्हणतो किंवा वरकडी म्हणतो. ती वरकडी झालेली आहे. आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये बृजभूषण सिंह, ज्यांना मी तिकडे भेटलो होतो अयोध्येमध्ये, आणि पवन पांडे, जे तसे मूळचे शिवसेनेचे नेते, या बाबरी मशीद ज्यावेळेला पडली त्या प्रकरणातल्या कटातले नंबर 1चे आरोपी, नंतर मग हे जे 15-16 आरोपी होते त्याच्यामध्ये 3 शिवसेनेचे होते, त्याच्यात हे पवन पांडे गृहस्थ. सो ह्या दोघा लोकांनी जे आरोप केले आहेत आणि त्यातल्या त्यात बृजभूषण सिंह, की ज्यांनी खेळाडूंचं लैंगिक शोषण केलं म्हणून त्यांना ह्या वेळेला तिकीट पण दिलं नव्हतं, त्या व्यक्तीनं ह्या गैरव्यवहारामध्ये ज्यांनी गैरव्यवहार केला आहे ते लोक खूप ताकदवान आहेत, प्रबळ आहेत. आणि मी जर काही बोललो तर मला अडचण होईल असं म्हटलं. याचा अर्थ त्याचा जीव जाईल असाच होतो ना. सो असं सगळं प्रकरण सध्या बाहेर आल्यामुळं काल मी एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर, हे डिजिटल प्लॅटफॉर्मचं वैशिष्ट्य आहे की जे मुख्य प्रवाहातली माध्यमं करत नाहीत ते लोक करतात. कालही आम्ही अभिजित दिपकेची संपूर्ण सभा 2 तास तुम्हाला लाईव्ह दाखवली. कंटिन्युअस लाईव्ह होती. अभिजितची मुलाखत पण तुम्ही खूप लोकांनी पाहिली. बघा, जे घडतं, जसं घडतं तसं ह्या देशाला दाखवणं हे परम कर्तव्य आहे पत्रकारांचं. ते करत नाहीत म्हणून तर हे प्रकरण जे अयोध्येतलं एका डिजिटल प्लॅटफॉर्मने बाहेर आणलं. आणि ह्या कथित 5 ते 7 कोटी रुपयाच्या प्रकरणाचे धागेदोरे मी आता जसं जसं तुम्हाला सांगेन तेव्हा आपल्याला फक्त धक्का बसणार आहे. प्रभू रामचंद्राच्या नावाने हा जर खरोखरच घोटाळा झाला असेल तर अशा लोकांना काय त्याचं दहन करायचं का त्यांना कोडे मारायचे ते तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बघा हा प्रकार कसा घडलाय, मुख्य घटना आणि चोरीचा प्रकार कसा आहे. एका गुप्त सीसीटीव्हीमुळे हे सगळं प्रकरण उघडलं. राम मंदिराच्या दानपेटीतील पैशांची मोजणी करताना सिक्रेट सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजवरून हा गैरव्यवहार आणि चोरीचा प्रकार उघडकीस आला. म्हणजे कुणाला तरी अंदाज होता, त्यांनी तिथे गुप्त कॅमेरे इन्स्टॉल केले. आता तो कोण व्यक्ती आहे वगैरे कळेल आपल्याला. याच्यात कर्मचाऱ्याचा सहभाग आहे असं लक्षात आलं. संशयास्पद हालचालीवरून बँक आणि ट्रस्टच्या कामात असलेल्या अविनाश शुक्ल नावाच्या कर्मचाऱ्याची कसून चौकशी करण्यात आली आणि पहिली रोकड जप्त झाली. आणि थोडी थोडकी नाही, ती किती आहे बघा. चौकशी दरम्यान संशयित कर्मचारी अविनाश शुक्ल याच्याकडून 5 लाख रुपयाची चोरी झालेली रोकड हस्तगत करण्यात आली आणि ती पुन्हा ट्रस्टच्या खात्यात जमा करण्यात आली. आरोपी कर्मचाऱ्यानं चोरीचे पैसे स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केल्याची कबुली दिली. 4 ते 5 जणांची ही टोळी असावी असा संशय आहे. प्राथमिक माहितीनुसार या चोरीच्या मागे अविनाश शुक्ल एकटा नसून 4 ते 5 लोकांची टोळी कार्यरत आहे. पण खरं प्रकरण पुढं गंभीर आहे. कारण अशीच एक चोरी यापूर्वी झाली होती आणि जे गृहस्थ देशभरामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांना ते सांगितलं होतं. तेव्हाच ती ऍक्शन का घेतली नाही असा मूलभूत प्रश्न उभा राहिलाय. माजी आमदार पवन पांडे, शिवसेनेचे गृहस्थ, आणि विरोधी पक्षाने असा दावा केलाय की रोज थोडी थोडी करून चोरी झालेली एकूण रक्कम 5 ते 7.5 कोटी रुपयाच्या घरात असू शकते. हा म्हणजे भाविकांच्या श्रद्धेचा बाजारच आहे आणि चोरीच आहे. याच्यात माझे अकाउंटंट इन्चार्जनं, जो अकाउंटचा इन्चार्ज होता, त्यानं आरोप केला. अर्थात त्याला काढलं म्हणजे त्याचे काहीतरी असतील संदर्भ, माहित नाही मला. राम मंदिर ट्रस्टचे माझे अकाउंट्स इन्चार्ज महिपाल यांनी दावा केला आहे की त्यांनी यापूर्वी चंपत राय यांच्याकडे 5 लाख रुपयांची चोरी पकडून दिली होती, पण तेव्हा त्यांच्यावरती योग्य कारवाई झाली नाही. हेच चंपत राय हे सतत देशभरामध्ये राम मंदिराच्या निमित्ताने चर्चेत असतात. आणि आता हे सगळं प्रकरण तिरुपती बालाजीच्या त्या लाडूचं प्रकरण विरत नाही तोपर्यंत, आणि महाराष्ट्रात तर मी स्वतः उघडकीस आणलेली कितीतरी प्रकरण आहेत. हा जो देवाच्या नावाने काळा बाजार चालतो, आता हे सगळं उघडकीस आल्यानंतर थेट पीएमओला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागलाय. म्हणजे नीटमध्ये पण पीएमओ आणि ह्या राम मंदिराच्या चोरीमध्ये पण पीएमओ. सो काय झालंय की मोजणीच्या वेळी 10-10 रुपयाच्या गठ्ठे बनवताना 12 ते 13 गठ्ठे बॉक्समध्ये टाकून वाउचरवरती मात्र केवळ 10च गठ्ठ्यांची नोंद केली जायची, जे काही असतील ते. हा मुख्य घोळ आहे.
आणि मग माजी इन्चार्जनं आरोप केला आहे की त्यांनी मोजणी प्रक्रियेतून बाहेर काढण्यापूर्वी मागील 7 ते 8 महिन्याची सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आली. व्हेरी शॉकिंग. राम मंदिराला झेड+ची सिक्युरिटी आहे. त्या मंदिरातला एक जरी सीसीटीव्ही फुटेज कोणी डिलीट केला असेल तर तो या गुन्ह्यातला सगळ्यात मोठा कटाचा भाग आहे. त्याशिवाय दानपेटीत येणारं सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंच्या दागिने ठेवण्याचा जो बॉक्स आहे, ज्याला चेस्ट म्हणतो, त्याच्यामध्ये पण अनियमितता आहे. मला लगेचच तुळजाभवानीची आठवण आली. प्रवीण गेडाम तिथे असताना 2,000 कोटी रुपयाचे अगदी पुरातन अलंकार वगैरे 2,000 कोटी रुपयाचे ते चोरीला गेल्याचं प्रकरण, ते जिल्हाधिकारी असल्यापासून आता ते जिल्हाधिकारी होऊन 3-4 जिल्ह्यात फिरून केंद्रात जाऊन इकडे डिव्हिजनल कमिशनर झाले नाशिकचे. अजूनही तो तपास सुरूच आहे. 40-42 त्याच्यामध्ये तत्कालीन शासकीय कर्मचारी आणि मंदिराचे पुजारी होते. तसंच आहे इथे पण मंदिरातलं सोनं पण गायब आहे. अर्थात राजकीय वाद होणं अपेक्षित आहे. अखिलेश यादव यांनी थेट आरोप केलाय. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची एक्सवरची पोस्ट आहे. ते असं म्हणतात की राम भक्तासाठी अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक. खरंच आहे, अग्री. सर्वोच्च न्यायालयाकडे अखिलेश यादव यांनी मागणी केली आहे की सर्वोच्च न्यायालयाने सुओ मोटो या प्रकरणाची चौकशी दाखल करून चौकशी करावी. सरकारी शांततेवरती पण प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विरोधी पक्ष प्रश्न विचारतायत. पवन पांडे यांनी प्रश्न विचारला आहे की अयोध्येचे माजी सपा मंत्री पवन पांडे यांनी थेट 7 ते 7.5 कोटी रुपयाचा हा गोरखधंदा आहे असं म्हटलंय. काँग्रेस आणि आपनं पण उडी घेतली, पण भाजपचे नेते आहेत डॉक्टर रजनीत सिंह यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आणि बृजभूषण सिंह यांचं गूढ वक्तव्य फार चर्चेत आहे. त्यांचं नेमकं वक्तव्य असं आहे की मी जर यावर खरं बोललो तर खूप मोठी अडचण होईल. ते खूप मोठे लोक आहेत, वेळ आल्यावर सत्य सांगेन. हा गृहस्थ 5-6 वेळेला अयोध्येचा खासदार राहिलेला आहे. इथे त्याला सगळंच माहिती आहे आणि मधल्या काळात तो देश पातळीवरती खूप चर्चेत होता. अर्थात भाजपनं नेहमीप्रमाणे म्हटलं की हे काही विरोधी पक्षाचे धादांत खोटे आरोप आहेत वगैरे वगैरे, याच्यात काही सत्य नाही वगैरे. आता विधानसभेच्या निवडणुका येत्या 1-2 वर्षात आहेत. जिथे बुलडोजर सरकार आहे त्या बुलडोजर सरकारला हे रामभक्ताच्या दानपेटीतलं सोनं आणि पैसे चोरीला गेल्याचं प्रकरण जड जाऊ शकतं. त्यामुळे भाजप त्या संदर्भात बोलत आहे. स्टेट ऑफ इंडियाची त्याच्यात बँकेची एक भूमिका आहे, एसबीआयची. दानपेटीतील पैशाची मोजणी स्टेट बँकेचे प्रतिनिधी आणि ट्रस्टचे सदस्य एकत्र मिळून करत असल्यामुळं पारदर्शकता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पीएमओने याच्यात एंट्री केली आहे. लॉकर सिस्टीम थेट मंदिरातील सुरक्षित लॉकरमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी बँकेत जमा केले जाते, त्यामुळे चोरी नाही असं म्हणणं आहे. आणि मंदिर ट्रस्टनं म्हटलं आहे की ह्या सगळ्या प्रकारामध्ये ह्या सगळ्या वदंता आहेत, खरं काहीच नाहीये, असं काही घडलेलं नाहीये. पण मी जे काही आता सगळं अभ्यासलं तर असं दिसतं आहे की 8-10 असे मुद्दे आहेत की ज्याची उत्तरं देणं अपेक्षित आहे. नंबर 1, दानपेटी मोजणी प्रक्रियेतली अनियमितता, वाउचर वर्सेस वास्तविक रक्कम. सोने चांदीच्या दागिन्यांचं अपुरं रेकॉर्ड, सीसीटीव्ही डिलीट का केलेत, पूर्व कर्मचाऱ्याची हकालपट्टी का केली, जे आता नव्याने आरोप करतात. मग पीएमओनं रिपोर्ट का मागितला, ऑडिटमध्ये एसबीआय सहभागी आहे, त्याचं काय कारण आहे, त्यांच्याकडनं हे सगळं सुरू असताना मग अविनाश शुक्लकडनं 5 लाख रुपये जमा केले, ते काय आहे ज्याची कोणी सांगत नाहीये. अर्थात शंकराचार्य, महंत, बृजभूषण वगैरे सगळी मंडळी या संदर्भामध्ये बोलतायत. आणि यापूर्वी पण या सगळ्या ट्रस्टच्या अनियमिततेची चर्चा देशभरामध्ये झालेली आहे. मी या सगळ्याचा लसावी एवढाच काढतो की हे जे अतिशय लायक नसलेले, मला तो शब्दही वापरायचा नाहीये, असे लोक ज्या वेळेला ह्या व्यवस्थेमध्ये असतात त्यांना ना भक्ताच्या भावनेशी ना त्यांच्या श्रद्धेशी काही देणं घेणं असतं. मी मंदिराची नावं सांगणार नाही, पण चक्क देवीच्या मंदिरामध्ये बसून लोक गुटखा खाऊन दारू पिऊन पिचकाऱ्या टाकताना पण मी याची देही याची डोळा पाहिलेला आणि तो शॉक असतो. पण अर्थात त्या मंदिर व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित केले की लोकांच्या धार्मिक भावना दुखावतात. काही वेळेला ह्या सरकारमधले सहभागी लोक सुद्धा तटस्थपणे ह्या सगळ्या प्रकरणाकडे न पाहता आपल्या राजकीय धोरणाला कुठे याच्यामुळे अडथळा येतो की काय असं वाटून ते पण ह्या प्रकरणामध्ये गुंडाळण्याच्या भूमिकेमध्ये असतात. आणि परिणाम थेट अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये कथितरित्या चोरी होण्याचे प्रकार होऊ शकतात, पैसे आणि दागिन्यांचे. हा श्रद्धेचा बाजार आहे आणि या श्रद्धेच्या बाजारामध्ये जर हे असे लोक त्याच्यामध्ये सहभागी असतील तर त्यांना तर भर चौकात उभा करूनच फटके दिले पाहिजेत. सरकार करणार आहे का आपण बघूया. तुमचं मत सांगा.